नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मराठवाड्याला नेहमीच हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष का करावा लागतो? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा परिषद सभागृहात सवाल. कोविड काळात समाजाची सेवा करता आली. एकूणच कुलगुरू पदाच्या कार्यकाळाबाबत समाधानी असल्याचे कुलगुरू प्रमोद येवले यांचे प्रतिपादन. आता बघूया सविस्तर बातम्या. मेंढेगिरी समितीच्या शिफारसीनुसार गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने मराठवाड्याला हक्काचे पाणी समन्यायी पाणी वाटप करावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही या विभागाला नेहमीच पाण्यासाठी संघर्ष का करावा लागतो असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात उपस्थित केला. सभापती महोदय, मराठवाड्याचा हा पाणी प्रश्न सातत्यानं चर्चेला येणारा विषय आहे. मी याच्यात फार डिटेल जात नाही, कारण या प्रश्नोत्तरात मी मोजके प्रश्न या संदर्भात आपल्या मार्फत विचारू इच्छितो की मेंढेगिरी समितीनं सुचविल्यानुसार समन्यायी पाणी वाटपानुसार गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने ऊर्ध्व भागातील धरणातून 8.6 TMC पाणी जायकवाडीमध्ये सोडण्याबाबत निर्णय 30/10/2023 रोजी घेतला. गंगापूर समूहातून 0.5, दारणा समूहातून 2.6, मुळा समूहातून 2.10 आणि प्रवरा समूहातून 3.36 TMC असे एकूण 8.6 TMC पाणी ऊर्ध्व भागातील धरणातून जायकवाडी धरणात सोडण्यात आले आहे. तथापि गोदावरी पाटबंधारे विभागाने निर्णय घेतला असता नेहमीप्रमाणे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील काही मंडळींनी या निर्णयास विरोध केला. कोण कोण कोर्टात गेलं मी त्यांचं नाव घेत नाही, परंतु एक राजाभाऊ तुंगार सहकारी उपसा जलसिंचन संस्थेने उच्च न्यायालयात, तर येवला येथील जीपच्या माजी सदस्य श्रीमती अमृता पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. तरी या याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने कोणताही याच्या स्थगिती दिली नाही. माझा हा प्रश्न आहे की दरवर्षी हा मेंढेगिरी समितीने सुचवल्यानुसार समन्यायी पाणी वाटप हे आपलं ठरलेलं धोरण असताना, याची तारीख सुद्धा फिक्स असताना दरवर्षी काही लोक विरोध करतात आणि सरकारचे काही अधिकारी जलसंपदा विभागाचे ही पाणी सोडण्यास टाळाटाळ करतात आणि याच्यामुळे नंतर ही वेळ निघून गेल्यावर पाण्याचं बाष्पीभवनाचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असतं. माझा हा प्रश्न आहे, पाणी सोडण्याची जबाबदारी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक यांच्यावर आहे. कारण हे मुख्य अभियंता दरवर्षी सभापती महोदय हेतू परस्पर पाणी उशिराने सोडतात. आपण याच्याविषयी कायमचा काही निर्णय घेणार आहात का? मात्र असा प्रत्येक वेळेस का होतं, पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला की उगाच मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र किंवा नगर किंवा नाशिक अशा पद्धतीने संघर्ष सुरू केला जातो. या संदर्भात संघर्ष वारंवार टाळण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार, हा माझा प्रश्न आहे. सेवन हिल परिसरात असलेल्या मनपाच्या जागेलगत एका मारुती ओमनी व्हॅनला अचानक मंगळवारी दुपारी आग लागली. सदर आग अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली असून सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. सेवन हिल परिसरात असलेल्या मनपाच्या जागेलगत एका मारुती ओमनी व्हॅनला अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेबाबत प्रमोद लोखंडे यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. सदर माहिती मिळताच सिडको विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. सदर व्हॅनला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली आहे. या आगीत कार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. दुपारी अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. तर घटनास्थळासमोरच पेट्रोल आणि गॅस पंप असल्याने सुदैवाने यात मोठी दुर्घटना घडली नाही, हे विशेष. आंबेडकरी अनुयायांचे श्रद्धास्थान असलेले विद्यापीठ गेट सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, 40 वर्षापासूनचे प्रलंबित असलेले संतपीठ यासह अनेक कामे करता आली याचे समाधान असल्याचे प्रतिपादन
कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी केले. यांच्या 4.5 वर्षाच्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळाचा लेखाजोखा त्यांनी एडीएन सोबत बोलताना मांडला. महामानवाच्या नावाने असलेलं हे विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठाचा कुलगुरूपदाचा कार्यभार मी दिनांक 16 जुलै 2019 रोजी स्वीकारला आहे आणि येत्या 31 डिसेंबरला मी सेवानिवृत्त होत आहे. जवळपास 4.5 वर्षाचा हा कुलगुरूपदाचा कार्यभार एक माझ्यासुद्धा सदैव स्मरणात राहील आणि याच्यामध्ये मी स्वतः असा एक सॅटिस्फाईड आहे की मी या अल्पशा कालावधीमध्ये खूप काही करू शकलो. जरी त्यातले 1.5-2 वर्ष कोविडमध्ये गेलेत, कोविडमध्ये सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्हाला काही कामं करता आली, जसं कोविड लॅबचं एस्टॅब्लिशमेंट असो आणि समाजाची सेवा करण्याचं त्याच्यामध्ये संधी प्राप्त झाली. मात्र बाकी राहिलेल्या काळामध्ये विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय आम्ही घेतले आणि यासाठी माझे सर्व सहकारी आहेत, अधिकारी आहेत, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आहेत, समाज आहे, यांनी खूप मोठं मला प्रेम दिलं आहे. मी तसं सांगेल की मराठवाड्याबद्दल मी सदैव असं ऋणानुबंधनात राहील की त्यांनी मला खूप प्रेम दिलं, खूप सहकार्य दिलं आहे आणि अनेक काही गोष्टी मी करू शकलो. कारण हे ग्रामीण विद्यापीठ आहे, यातलं फर्स्ट जनरेशन विद्यापीठ असं म्हणतायत आणि हे विद्यापीठ ग्रामीण भागातनं विद्यार्थी ग्रामीण भागातनं आलेले आहेत. त्यांना काही फारसं असं फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं नसतं, त्यांना कोणी मार्गदर्शन करणारे नसतात. अशा ह्या विद्यार्थ्यांचं करिअर घडवण्याचं कार्य आमच्या हातून घडतं, हे खूप मोठं काम आहे आणि त्या पद्धतीने आम्ही नवीन अभ्यासक्रम आणणे, त्याच्यामध्ये गुणवत्ता टिकवणे, संशोधनामध्ये गुणवत्ता टिकवणे, विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी सुद्धा काम करणे, असे अनेक उपक्रम आम्ही केले आणि काही ऐतिहासिक गोष्टी माझ्या हातून घडल्या. त्याचा मला इथे उल्लेख करावा असं वाटेल. संतपीठाची जी मागणी मराठवाड्याची 40 वर्षाची होती, ती माझ्या कारकिर्दीमध्ये पूर्ण झाली. विद्यापीठाच्या गेटचं सुशोभीकरण मला करता आलं आहे आणि एक चांगलं वाढव्य असं गेट त्या ठिकाणी आम्ही केलं आहे आणि पूर्वीचं गेट होतं जे अनेक आंबेडकरी अनुयायांचं एक श्रद्धास्थान होतं, त्याचे जतन करण्याचं सुद्धा कार्य आम्ही केलं आहे. या विद्यापीठाच्या नामांतरासाठी खूप मोठा संघर्ष झाला, त्यामध्ये अनेक लोकांनी आपलं बलिदान दिलं आहे. त्यांचं एक स्मारक व्हावं ही सुद्धा एक माझी अपेक्षा होती. आमच्या प्राधिकरणाच्या सदस्यांनी ती मागणी केली, तीसुद्धा मी सुरुवात केली. माझ्या कारकिर्दीत कदाचित ते पूर्ण होऊ शकलं नाही, पण ते लवकरच होईल. शिवाजी महाराजांचा पुतळा, ती पण एक खूप असे ऐतिहासिक गोष्ट विद्यापीठामध्ये झाली आहे. कारण हे दोन महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीने या समाजाला एक सामाजिक स्वातंत्र्य दिलं, तर शिवाजी महाराजांनी तर हिंदवी स्वराज्य स्थापन एक स्वातंत्र्य दिलं. अशा दोन्ही महापुरुषांचं एक प्रेरणादायी पुतळे या विद्यापीठामध्ये आहेत आणि ते सदैव विद्यार्थ्यांना स्फूर्ती देतील. अशा अनेक कामं, इन्फ्रास्ट्रक्चर असो, लायब्ररी असो, संशोधन असो, याच्यामध्ये विद्यापीठाने एक चांगला नावलौकिक माझ्या कारकिर्दीमध्ये मिळवला असं मला वाटतं. आपल्या शहरात अवैधरित्या पिस्टल खरेदी विक्रीचा धंदा छुप्या पद्धतीने फोफावला असून नुकतेच शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पिस्टल अवैधरित्या विक्रीसाठी आणलेल्या आरोपीस कर्णपुरा भागात सापळा रचून जेरबंद केलंय. कर्णपुरा मैदान येथे एक जण अवैधरित्या पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कर्णपुरा मैदान येथे सापळा लावून एकास ताब्यात घेतले. त्याचे नाव शेख जावेद शेख आबेद, वय 27 वर्ष, राहणार वडगाव कोल्हाटी, स्वस्तिक सिटी असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे अवैधरित्या पिस्टल जप्त करण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, संजय नंद, योगेश नवसारे, परबत मस्के, विजय भानुसे, मनोहर गीते, संतोष भानुसे यांनी केली आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झालीये एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर.
आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. दे ना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी छावणी वाहतूक शाखेचा कार्यभार हाती घेताच त्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरले असून बेशिस्त वाहन चालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा त्यांनी एडियन सोबत बोलताना दिलाय. अरे भाई, मैं वही बोल रही हूँ ना, तुम्हारे बेटे में बात नहीं आ रही क्या? ये बाबा, 5 लाख रुपया लेकर अभी वसूली शुरू करना. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक राजश्री आडे, छावनी वाहतूक शाखा. मैं पुलिस आयुक्त कार्यालय छत्रपति संभाजीनगर की तरफ से सभी जो व्हीकल यूज़ करते हैं, ऑटो रिक्शा वाले हैं, बस चालक हैं और जो भी 2 व्हीलर यूज़ करते हैं, 4 व्हीलर यूज़ करते हैं, उन लोगों को एक आह्वान करती हूँ कि उन्होंने ट्रैफिक के नियमों का सही से पालन करना चाहिए. उसकी वजह से क्या होगा कि जो सामान्य जनता है उनको ट्रैफिक की वजह से जो प्रॉब्लम होती है, दिक्कत होती है, शाम के वक्त जो ट्रैफिक जाम होता है वो नहीं होगा. और 2 व्हीलर वालों ने सबने अपना हेलमेट पहनना चाहिए और ख़ास तरफ से जो ऑटो रिक्शा वाले हैं उन्होंने ड्रेस पहननी चाहिए और अपनी तरफ से सब तरफ का जो उनका नियम है वो उन्होंने फॉलो करने चाहिए. उनके ऊपर हम दंडात्मक कार्रवाई करना ये हमारा ध्येय नहीं है, लेकिन उनकी वजह से किसी को प्रॉब्लम भी नहीं होनी चाहिए. जैसे उनके बाजू में जो शिकायतें आती है कि पैसेंजर खींच के ले जाते हैं, बलजबरी से उनको बिठाते हैं, तो ऐसी जो तकरारी है जो नागरिकों की तरफ से आती है वो नहीं आना चाहिए, बल्कि उन्होंने कोऑपरेट करना चाहिए. जो ऑटो रिक्शा वाले हैं जिनके ऊपर पेंडिंग फाइन है, उन्होंने प्लीज़ हमें सहकार्य कीजिए और अपना फाइन जो है वो जल्दी से जल्दी भर दीजिए, कीजिए. हमको देख कर भागा मत कीजिए. हम आपकी सेवा के लिए हैं, हम जनता की सेवा के लिए है. आपके ऊपर जो भी दंड होगा, जो भी आपका फाइन होगा, आप टप्पे में भरिए और आपके जो भी नियम है वो आप फॉलो कीजिए. हम आपको कौन सी भी तकलीफ देने वाले नहीं हैं, लेकिन आपने भी रूल्स नहीं तोड़ना चाहिए. अगर आपने रूल्स तोड़ा तो आपके ऊपर कार्रवाई होगी. और मैं छावनी वाहतूक शाखा की तरफ से सबको आह्वान करती हूँ कि उन्होंने सबने हमको सहकार्य करना चाहिए. केरळमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर केंद्र सरकारकडून खबरदारीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. याबाबत मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी पारस मंडलेचा यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. सध्या जे कोविडचा नवीन व्हेरियंटची केस आपल्याला केरळमध्ये जे सापडले आहे आणि मागेही आपल्याला राज्य शासनाकडनं जेव्हा अमेरिका आणि चीनमध्ये कोविडच्या केसेस वाढत होत्या त्यावेळेस सर्व आपली यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासाठी मार्गदर्शक सूचना आल्या होत्या. त्या अनुषंगाने आपण सर्व गोष्टीचं मागच्या 15 दिवसात मॉक ड्रिल घेतलेलं आहे आणि ज्या काही आपल्याकडच्या पूर्ण इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट वगैरे आहे
ते सर्व फंक्शनिंग आहे याची पूर्ण खातरजमा केलेली आहे. आणि जेव्हा भारतामध्ये केरळमध्ये केस सापडलेली आहे JN.1 या नवीन व्हेरियंट कोविडचा जो आहे ओमिक्रॉनचा व्हेरियंट, तर त्या दृष्टीने आता जे आहे आरोग्य विभाग छत्रपती संभाजी महानगरपालिका अत्यंत अलर्ट मोडवर आहे. आज आम्ही आत्ता 3 वाजता याबद्दलचे जे सर्व कन्सर्न मेडिकल ऑफिसर आहेत, त्याच्यानंतर जे फार्मसी ऑफिसर, लॅब टेक्निशियन, स्टोअर वगैरे याची सर्व लोकांची आम्ही इथं बैठक घेऊन त्या याच्यामध्ये पूर्ण जो रिव्ह्यू आहे, आमच्याकडचा ऑक्सिजन साठा काय आहे, किती आहे, जो डिफिशिट आहे त्याच्यासाठी काय कृती करावं लागेल, मेडिसिन, टेस्टिंग वाढवण्यासाठी, आणि मागच्या 8 ते 10 दिवसापासून ILI सारीचे जे पेशंट आहेत त्या ILI सारीच्या पेशंटची टेस्टिंग करायची आहे आणि त्यांचं जे हे आहे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी ते सॅम्पल आपण GMCच्या लॅबला पाठवत आहोत. तर या दृष्टीने मला नागरिकांना सुद्धा आवाहन करायचं आहे की हे जे सध्या आपल्याला सर्दी, ताप, खोकला वगैरे हे जर असेल तर त्यावेळेस तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवून घ्या, आपली टेस्टिंग करून घ्या आणि मॉबमध्ये जास्त जाण्याचं जे आहे ते आपण टाळायला पाहिजे. मास्क यूज करायला पाहिजे आणि ज्या काही प्रिकॉशन आपण कोविडमध्ये घेत आलेलो आहोत त्या प्रिकॉशन घेणं हे गरजेचं आहे. जिल्हाभरात बिबट्याचा वावर वाढला असून नुकताच कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारीजवळ असलेल्या शेवता शिवारामध्ये बिबट्या दिसून आलाय. त्यावरून वन विभागाने लवकरच बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. शहरापासून जवळच असलेल्या देवगाव रंगारी लगतच्या शेवता शिवारामध्ये बिबट्या दिसून आला आहे. सदर बिबट्या दिसून आल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी हर्सुल सावंगी परिसरात असलेल्या समृद्धी महामार्ग लगत बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर कन्नड तालुक्यामध्ये बिबट्या दिसल्याच्या अनेक घटना वारंवार घडत असतात. त्यावरून जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला असल्याचे स्पष्ट होत आहे. तर संबंधित वन विभागामार्फत या प्रकरणी खबरदारीचे उपाय करण्यात यावेत आणि बिबट्या शहर परिसरात दिसल्यास त्याचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात यावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे. हजरत शाहनूर मियाँ हमवी दर्गाच्या उर्साला संदल काढून प्रारंभ करण्यात आला असून त्या निमित्ताने परिसरात मनपाच्या वतीने कीटकनाशक औषध फवारणी, आबेटिंग आणि अत्यावश्यक सेवा पुरवण्यात आल्या. हजरत शाहनूर मियाँ हमवी दर्गाच्या उर्साला संदल काढून प्रारंभ करण्यात आला असून त्या निमित्ताने परिसरात मनपाच्या वतीने कीटकनाशक औषध फवारणी, आबेटिंग आणि अत्यावश्यक सेवा पुरवण्यात आल्या. मनपा आरोग्य मलेरिया विभागमार्फत झोन क्रमांक 8 सातारा देवळाई येथील खंडोबा मंदिर व हजरत शाहनूर मियाँ हमवी दर्गा परिसरात कीटकनाशक औषध फवारणी, आबेटिंग, गप्पी मासे, हस्तपत्रिका वाटप, स्टिकर्स, धूर फवारणी आणि अत्यावश्यक सेवा पुरवण्यात आल्या. खंडोबा मंदिर चंपाषष्ठी यात्रा महोत्सव निमित्ताने मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई यांना खंडोबा मंदिरचे सचिव साहेबराव पळसकर यांच्या हस्ते हार व शॉल, नारळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गिरी, चेअरमन सोमनाथ शिराणे यांच्यासह मान्यवरांची फवारणी कर्मचारी भारत वाघ, रमेश पाईकराव, रामनाथ रोकडे, मनोज जगधने, शेख तय्यब, प्रतीक नरवडे आणि नागरिक उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मराठवाड्याला नेहमीच हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष का करावा लागतो? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा परिषद सभागृहात सवाल. कोविड काळात समाजाची सेवा करता आली. एकूणच कुलगुरू पदाच्या कार्यकाळाबाबत समाधानी असल्याचे कुलगुरू प्रमोद येवले यांचे प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.